ओके ठीक आहे. तर बघा आजच्या लेक्चरला आपण काय बघणार आहे, अनाटॉमी ऑफ रूट, स्टेम आणि लीफ. रूट, स्टेम आणि लीफ ची अनाटॉमी बघणार आहे आपण आज. तर बघा फर्स्ट अनाटॉमी ऑफ रूट. ओके, तर बघा अनाटॉमी ऑफ रूट म्हणजे काय बघणार आहे आपण, पूर्ण त्याचं पूर्ण म्हणजे रूट म्हणजे काय आहे, पूर्ण आपण त्याची अनाटॉमी बघूया. बघा वेना सीड जर्मिने, स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस मॅम दिसते. येस मॅम. ओके, तर बघा तर बघा when seeds germinate, a first structure to appear in a root or radical. म्हणजे सीड जर्मिनेट होतं म्हणजे कसं, त्याची डायग्राम बघा. सीड जर्मिनेशन म्हणजे काय, बियाणं उगवणे. ओके, सीडचं जर्मिनेशन होतं म्हणजे काय होतं, म्हणजे आपण एखादा बी पेरला, तो उगवला, त्याला काय म्हणतो आपण, सीड जर्मिनेशन. त्यातला फर्स्ट बघा, रूटचे टाइप आहेत, प्रायमरी रूट, सेकंडरी रूट. इट बिकम्स द प्रायमरी रूट, युजली द मोस्ट इम्पॉर्टंट रूट इन सम प्लांट्स. हे काय आहे, प्रायमरी रूट म्हणजे काय आहे, मोस्ट इम्पॉर्टंट रूट आहे सम प्लांट मधला. देन नेक्स्ट, other root branches out from the primary root called as a secondary root. म्हणजे जे काय आता समजा फॉर एक्झाम्पल कॅरेट आहे, ते काय आहे, रूट आहे, आणि त्याच्या साइडला जे काही रूट्स असतात त्याला आपण काय म्हणतो, सेकंडरी रूट्स. अदर रूट ब्रांचेस आउट ऑफ फ्रॉम प्रायमरी जे रूट आहे त्याला जे ब्रांचेस म्हणजे अजून ब्रांचेस असतात रूटच्या, त्याला आपण काय म्हणतो, सेकंडरी रूट. ओके, थर्ड वन म्हणजे थोडक्यात काय, सेकंडरी रूट्स म्हणजे काय, प्रायमरी रूटला फाट्या फुटणे. थर्ड बघा, द अपायकल मेरिस्टेम फाउंड at the root tip is where new cell develop. ओके, जे अपायकल मेरिस्टेम असते रूट मध्ये, रूट टिप म्हणजे काय आहे, म्हणजे जे टोक असतं रूटचं, लास्टचं एंड पॉइंट. तर ते अपायकल मेरिस्टेम कुठं फाउंड होतं, फाउंड ऍट द रूट टिप इन द वेअर न्यू सेल डेव्हलप.
इट इज कवर्ड बाय द रूट कॅप. ते कशाने कव्हर केलेलं असते? रूट कॅपने. इट प्रोटेक्ट. का बरी रूट कॅपनं म्हणजे कव्हर केलेलं असते? का तर डॅमेज होऊ नये सॉइल पार्टिकल मुळे, त्यासाठी ते कव्हर केलेलं असते रूट कॅपने. And D, the surface of root is protected by the skin cell called as a epidermis. Epidermis म्हणजे काय? रूट वरचा प्रोटेक्टेड जो सरफेस असतो, वरचा सरफेस म्हणजे आपल्या स्किन लेअर कशा असते, वरचा जो पार्ट असतो इपिडर्मिस असं म्हणतो आपण. तर ह्या रूटच्या पण पार्ट वर सरफेस वर काय असतो? वर एक लेअर असतो, त्याला काय म्हणतो आपण? इपिडर्मिस. Then next, where water and minerals enter the root by osmosis and diffusion. वॉटर आणि मिनरल काय होते रूटच्या आत? म्हणजे रूटचं काम काय? वॉटर आणि मिनरल शोषून घेणे. ओके, ऑस्मोसिस आणि डिफ्युजन. आताच तुम्ही बघितलं ऑस्मोसिसची डेफिनेशन, मॅडमने एक्झाम्पल दिलेलं ना आता. ऑस्मोसिस माझा आवाज येतोय का? हॅलो, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? येस मॅम. ओके. तर बघा, वॉटर आणि मिनरल काय करते? एंटर करते रूट मध्ये बाय ऑस्मोसिस आणि डिफ्युजन द्वारे. कॅन ग्रो लॉंग हेअर लाईक प्रोटेक्शन कॉल्ड ॲज अ रूट हेअर. इथे बघा रूटची डायग्राम दिली आहे, दाखवले तुम्हाला. तिथे दाखवले रूट हेअर्स. कॅन लॉंग हेअर लाईक प्रोटेक्शन कॉल्ड ॲज अ रूट हेअर. रूट हेअर्स काय असते तर प्रोटेक्शन साठी रूटच्या. They greatly increase the surface area of root to allow more water intake. हे काय करते? रूटचा सरफेस एरिया जो काय आहे तो काय करते? इन्क्रीज करते. त्याने अलाउ टू मोर वॉटर इनटेक म्हणजे त्यामध्ये जो रूटचा जो सरफेस आहे तो इन्क्रीज झाला म्हणजे काय झाला? वॉटर जास्त लागणार त्यामध्ये. वॉटर इनटेक म्हणजे ते वॉटर जास्त शोषून घेणार. देन नेक्स्ट बघा, रिजन्स ऑफ सेल डेव्हलपमेंट. रिजन्स ऑफ सेल डेव्हलपमेंट यामध्ये काय सांगितले बघा? नोटिस द सेल डिव्हिजन ऑकर्स ॲट द टिप ऑफ द रूट. ओके, older cells are found farther away from the root tip. ही कोणती सेल आहे बघा? रूटची सेल आहे. जी एक सेल आहे रूट मधली, येऊन ती मायक्रोस्कोप खाली बघितलेली आहे. मायक्रोस्कोप बघितलंय तुम्ही 12th मध्ये? मायक्रोस्कोप बघितलाय का 12वी मध्ये? No, ma'am. मायक्रोस्कोप 12th मध्ये नाही बघितलं मायक्रोस्कोप तुम्ही? नाही मॅम. मला बायो नव्हतं ना. तर बघा तुम्ही मायक्रोस्कोप काय यूज करतो आपण? एकदम छोट्यातलं छोटा पार्टिकल आपल्याला जर हे बघायचं असेल किंवा त्याचे एकदम स्मॉल पार्टिकल असेल तर त्याचा पार्ट बघायचे असतील ह्याच, तर त्यासाठी मायक्रोस्कोप यूज करते. मी नेक्स्ट टाइम दाखवेन तुम्हाला मायक्रोस्कोप कसा असतो ते. तर बघा, जे काही रूट आहे, रूटचा सेक्शन कट केलाय म्हणजे व्हर्टिकली कट केले रूटला. म्हणजे आपण रूटचं असं स्लाइस असतात ना, तशामध्ये रूटचा जो पार्ट आहे तो कट केला आणि ती एक जी स्लाइस असते म्हणजे थिन स्लाइस कट केले आणि ते काय केले आपण मायक्रोस्कोप खाली बघितले. ती डायग्राम अशी दिसते त्या मायक्रोस्कोप खाली बघितलेली डायग्राम. तर ह्यामध्ये क्लिअर दिसते अपायकल मेरिस्टेम कुठं असते, रिजन ऑफ सेल डिव्हिजन, रिजन ऑफ इलॉंगेशन इथे रूटचा पाठीमाग पार्ट शिकलो आपण मॉर्फॉलॉजी ऑफ रूट मध्ये, आणि रिजन ऑफ मॅच्युरेशन.
आणि इथं खाली जी असते ती रूट कॅप. हे काय आहे, सेल डेव्हलपमेंटचे रिजन्स आहेत. देन नेक्स्ट बघा, देर आर सेव्हरल अदर लेयर ऑफ सेल फाउंड विदिन द रूट. सेव्हरल लेयर्स कुठले कोणते रूटच्या सेल मध्ये फाउंड होते. फर्स्ट बघा कॉर्टेक्स. कॉर्टेक्सचं काम काय आहे, कॉर्टेक्स वेअर द रूट स्टोअर द फूड प्रोड्युस्ड बाय द लीव्स. जे काय लीव्स अन्न निर्माण करतील ते काय करायचं, साठवून ठेवायचं. ओके, इट इज मेड अप ऑफ पॅरेन्कायमा टिश्यू. ते कशापासून बनलेले असतात, कॉर्टेक्स कशापासून बनले, पॅरेन्कायमा टिश्यू. पॅरेन्कायमा टिश्यू हे टिश्यू आहेत. ओके, जे काय रूटचे जे काय टिश्यू आहेत त्यामधला एक टिश्यू आहे हा पॅरेन्कायमा टिश्यू. नेक्स्ट बघा बी, एंडोडर्मिस. एंडोडर्मिसचं काम काय बघा, द इनर बाउंड्री ऑफ द कॉर्टेक्स, one cell layer thick, controls the movement of water and minerals into the xylem and phloem. हे काय करतं, हे कॉर्टेक्स मध्ये इन बाउंड्री ऑफ द कॉर्टेक्स म्हणजे आतल्या साईडला बाउंड्रीवर कॉर्टेक्सच्या, त्यामध्ये आतल्या साईडला कोण असतं, एंडोडर्मिस. वन सेल लेअर थिक, त्याची लेअर कशी असते, थिक. आणि हे काय करतं, कंट्रोल करतं जे काय मिनरल आणि वॉटर जे काही वाहून नेणार आहे रूट, झायलम आणि फ्लोएम. झायलम काय करतं, वॉटर कॅरी करतं आणि फ्लोएम काय करतं, फूड किंवा मिनरल कॅरी करतं. तर यामध्ये बघा जे काय झायलम आणि फ्लोएम जे काय कॅरी करणार वॉटर किंवा मिनरल, तर ते काय करतं, कंट्रोल करतं त्यांची मुवमेंट, एंडोडर्मिस. आणि पेरिसायकल म्हणजे काय बघा, अ लेअर फाउंड इनसाइड द इपिडर्मिस. त्याच्या आतल्या बाजूला असतो तो काय असतो, पेरिसायकल लेअर. विथ मे प्रोड्यूस लॅटरल रूट्स. लॅटरल बऱ्याच रूट मध्ये हे प्रेझेंट असतात. ऑल्सो प्रोड्यूसेस व्हेस्क्युलर कॅम्बियम इन डायकॉट्स. जे काही डायकॉट्स रूट असतात, मोनोकॉट, डायकॉट, ते काय करते, प्रोड्यूस करते. Then next D बघा, vascular cylinder or stele. Form the central cylinder of the root. It is made up of two secondary transport tissue. तर इथे बघा दिले दोन सेकंडरी ट्रान्सपोर्ट टिश्यू आहेत. ओके, ते कोणते कोणते आहेत, झायलेम आणि फ्लोएम. झायलेम काय करतं, वॉटर कॅरी करतं आणि फ्लोएम काय करतं, फूड कॅरी करतं. बघा झायलेम काय, carries the water intake in by the root hairs and epidermis of the plant to the stems and leaves. Okay, फक्त तुम्ही ह्यामध्ये एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल की झायलम काय करतं, वॉटर कॅरी करतं. जे काय रूट ऍब्सॉर्ब करणार आहे वॉटर ते कोण कॅरी करतं, झायलम. आणि फ्लोएम काय करतं, कॅरीज द फूड. कोण कुठून फूड कॅरी करतं, जे काय लिव्स न प्रोड्यूस केले, म्हणजे जे काय लिव्स न पानांनी जे काय अन्न बनवले ते काय करतं, फ्लोएम कॅरी करतं डाऊन द रूट टू बी स्टोर्ड इन द कॉर्टेक्स. रूटच्या खाली काय करतं, कॅरी स्टोर डाऊन द रूट्स अँड स्टोअर्ड इन कॉर्टेक्स. कॉर्टेक्स मध्ये काय करतं, स्टोअर करतं. इथं बघितलेलं आपण कॉर्टेक्सचं काम काय, जे काय रूटने जे काय लिव्हजने अन्न प्रोड्यूस केले ते काय करायचं, स्टोअर करून ठेवायचं. ते नेक्स्ट इथं बघा, लॅटरल रूट्स. रूट्सचा जो काही पार्ट आहे हा ही मायक्रोस्कोप खाली बघितलेला पार्ट आहे. जी काही रूट टीप आहे ती कट केली, कट करून त्याचा थिन लेअर घेतलेला. तर त्यामध्ये बघा झायलेम, फ्लोएम दाखवले, पेरिसायकल, एंडोडर्मिस, कॉर्टेक्स, रूट हेअर, व्हेस्क्युलर सिलेंडर, लॅटरल रूट्स. ओके,
जे काय आहे ते रूटचे पार्ट आहेत हे. झायलेम काय करतं, वॉटर कॅरी करतं आणि फ्लोएम काय करतं, फूड कॅरी करतं. क्लिअर दिसते डायग्राम? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. नेक्स्ट बघा. व्हॉट आर द टू टाइप्स ऑफ रूट सिस्टीम? दोन रूटच्या टाइप्स कोणते कोणते? फर्स्ट बघितल्या आपण प्रायमरी आणि सेकंडरी रूट सिस्टीम आहे. ओके. Plant root systems are organized into two basic way. It has to do with primary and secondary roots. With primary roots आणि secondary roots आहेत. त्यामध्ये फर्स्ट बघा, a root system compressing one main primary root and many secondary root branching of the primary root is called as a taproot system. त्यामध्ये काय आहे, टॅपरूट सिस्टीम म्हणजे काय? टॅपरूट कशा असते बघा, इथे एक्झाम्पल दिले, कॅरेट, बीट आणि स्वीट पोटॅटो. हे जे काही कॅरेट आहे हे काय रूट आहे, हे काय रूट आहे आणि हे त्याच्या साईडला अजून जे काही रूट असते त्याला काय म्हणतो आपण, टॅपरूट. ओके. Their roots reaches far into the ground. They can be several feet long. हे काय असते, ग्राउंड मध्ये असते. They can be several feet long. नेक्स्ट बघा, fibrous root system. Fibrous root system कशी असते बघा, system which has no dominant primary roots but it is made of many primary and secondary roots of a similar size called as a fibrous root. Fibrous roots म्हणजे कसे, त्याचे एक्झाम्पल काय दिले बघा, ग्रासेस, मँगोलिया, रोफोडोनिफ्रॉम. म्हणजे इथे बघा दाखवले रूट्स कसे असते त्याचे, सिमिलर साईज असते. म्हणजे टॅप रूट सिस्टीम सारखं नाही की एकच रूट मोठा आणि त्याला छोटे छोटे रूट आलेले आहेत. यामध्ये कसं असते, साईज सिमिलर साईज असते प्रायमरी आणि सेकंडरी रूटची. त्यामध्ये कसं असतं, टॅप रूट सिस्टीम मध्ये कसं असतं, प्रायमरी रूट एकच असतं. ओके. काय कॅरेट काय प्रायमरी रूट आणि छोटे छोटे जे काय रूट्स आहेत साईडला ते काय आहेत सेकंडरी रूट. तसं ह्यामध्ये नसतं फायब्रस रूट मध्ये. त्यामध्ये काय असतं, सिमिलर साईज दोन्हीची पण, प्रायमरी आणि सेकंडरी रूट. The roots are smaller, shorter, more compact. They usually never grow below the first 6 to 12 inches of soil. हे काय असते, स्मॉलर, शॉर्टर, मोर कॉम्पॅक्ट म्हणजे तेवढे छोटे. They usually never grow below the first. तर ते किती, 6 ते 12 इंच एवढीच उंची असते त्यांची. देन नेक्स्ट बघा, these roots form a large network underground. म्हणजे त्यांचं लार्ज नेटवर्क म्हणजे जाळं तयार होतं. जाळ त्यांचं अंडरग्राउंड म्हणजे जमिनीच्या खाली. म्हणजे हे रूट्स काय करतात, जाळं तयार करतात मोठं जमिनीच्या खालच्या बाजूला. आता इथं बघा, त्याचा इंटरनल त्या रूटचे जे काय डायकॉट आणि मोनोकॉट रूट आहे त्यांचं काय दाखवलंय, इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे आतून कसे दिसते हे सुद्धा मायक्रोस्कोप खाली बघितलेलं आहे. ओके. मायक्रोस्कोप खाली आपण हे जे बघितलेलं आहे. तर यामध्ये बघा पेरिसायकल. ओके. ही कोणता आहे, मोनोकॉट रूट आहे आणि हे डायकॉट रूट आहे. आपण नंतर डिफरन्स बिटवीन बघणार आहे मोनोकॉट आणि डायकॉटचा. तर बघा, मोनोकॉट रूट मध्ये काय दाखवले, पेरिसायकलचा शेप कसा आहे, प्रोटोझायलम कुठे म्हणजे लोकेशन कुठे कुठे आहे ह्याची म्हणजे त्यांच्या अवयवांची, एंडोडर्मिस, पीत, मेटाझायलम, फ्लोएम, कॉर्टेक्स, इपिब्लेमा, युनिसेल्युलर रूट हेअर.
हे जे काय आहे ते मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलेलं आहे सगळं. इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे रूटचं इंटरनल स्ट्रक्चर. तर ह्याचा इंटरनल स्ट्रक्चर कसा घेतलाय, रूटला कट करू. ओके. अँड डायकॉट रूट बघा, डायकॉट रूटचं इंटरनल स्ट्रक्चर असं दाखवलेलं आहे. Then next बघा anatomy of stem. Anatomy of stem. Stem ची anatomy काय सांगते बघा. कॅरेक्टर्स काय काय आहेत. 2 टाइप आहेत स्टेमचे, डायकॉट आणि मोनोकॉट. डायकॉटचं एक्झाम्पल काय दिले, सनफ्लॉवर. आणि मोनोकॉटचं काय दिले एक्झाम्पल, मेज. इथं दिले बघा एक्झाम्पल दिले. डायकॉट स्टेमचं काय एक्झाम्पल आहे, सनफ्लॉवर. आणि मोनोकॉट स्टेमचं काय, मेज. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय, इपिडर्मिस. इपिडर्मिस मध्ये काय आहे, ट्रायकोम्स अँड कुटिकल. कुटिकल म्हणजे काय, त्या स्टेम वरच जे काय आवरण आहे, आवरण म्हणजे आपण प्रोटेक्ट करण्यासाठी रूट कॅप कशा आहे रूटला, तसे त्या स्टेमला काय कुटिकल्स असते. तर ते काय बघा, ट्रायकोम्स प्रेझेंट इन डायकॉट स्टेम आणि मोनोकॉट मध्ये अब्सेंट असतात. आणि कुटिकल काय असते, दोन्ही मध्ये प्रेझेंट असते, डायकॉट स्टेम आणि मोनोकॉट स्टेम मध्ये. नेक्स्ट बघा हायपोडर्मिस. हायपोडर्मिस काय असते, डायकॉट मध्ये काय असते, मेड अप ऑफ कोलेनकायमा. ही काय टिश्यूचे टाइप आहेत, हे कोलेनकायमा, पॅरेनकायमा, हे काय टिश्यूचे टाइप आहेत. म्हणजे ते थोडक्यात ते काय अवयव आहेत. म्हणजे आपल्या शरीरात कसे टिश्यू सेल कशा तशा टाइप मध्ये. तर इथं काय हायपोडर्मिस काय मेड अप ऑफ कोलेनकायमा. आणि मोनोकॉट मध्ये काय आहे, मेड अप ऑफ स्क्लेरेनकायमा. नेक्स्ट ग्राउंड टिश्यू कसे आहेत, डायकॉट स्टेम मध्ये डिफरन्शिएटेड इनटू कॉर्टेक्स, एंडोडर्मिस, पेरिसायकल, मेड्युलरी रेज अँड पीथ. इथे डायग्राम मध्ये बघितले बघा, पीथ कसं आहे, फ्लोएम, कॉर्टेक्स, इपिब्लेमा. ओके. डायग्राम नीट बघून घ्या. किंवा स्क्रीनशॉट घ्या ह्याचा डायग्रामचा. बुक मध्ये डायग्राम दिले, बुक मधले रीड करत जाऊ, बुक मध्ये खूप छान दिले. ओके, स्क्रीनशॉट घेतला सगळ्यांनी. Yes, ma'am. ओके. तर बघा ग्राउंड टिश्यू कसे आहे, ग्राउंड टिश्यू झाले डायकॉट मध्ये. मोनोकॉट मध्ये अनडिफरन्शिएटेड असतात मोनोकॉट मध्ये. नेक्स्ट फोर्थ बघा वेस्क्युलर बंडल. त्याचे काय दिले, नंबर, अरेंजमेंट, बंडल कॅप अँड बंडल शीथ. डायकॉट मध्ये किती असतात नंबर, वेस्क्युलर बंडल किती असते डायकॉट प्लांट मध्ये 8, मोनोकॉट मध्ये न्यूमरेस म्हणजे अनेक. आणि अरेंजमेंट कशी असते यामध्ये डायकॉट मध्ये, इन द फॉर्म ऑफ ब्रोकन रिंग. अँड मोनोकॉट मध्ये इरेग्युलर शॅटर्ड. अँड बंडल कॅप कशी असते, बंडल कॅप प्रेझेंट असते डायकॉट स्टेम मध्ये आणि मोनोकॉट मध्ये ऍबसेंट. आणि बंडल शीथ डायकॉट मध्ये ऍबसेंट असते आणि मोनोकॉट मध्ये प्रेझेंट असतं. ओके, द नेचर ऑफ वेस्क्युलर बंडल.
ओके, तर बघा नेचर ऑफ व्हॅस्क्युलर बंडल्स. व्हॅस्क्युलर बंडल्स कशा असते डायकॉट सिस्टीम मध्ये? कॉन्जेंट, कोलॅटरल अँड ओपन विथ एंडार्च झायलम. तर यामध्ये कसं असते, झायलेम ओपन असते डायकॉट सिस्टीम मध्ये. ओके, यामध्ये जे काही झायलम प्रेझेंट आहे ते कसं असतं, ओपन सिस्टीम असतं. आणि मोनोकॉट मध्ये कसं असतं, कोलॅटरल आणि क्लोज्ड. देन नेक्स्ट बघा झायलम व्हेसल्स कशा असतात डायकॉट मध्ये? मेनी प्रोटोझायलम अँड मेटाझायलम व्हेसल्स इन ईच बंडल. काय असतात? मेनी म्हणजे जास्त, प्रोटोझायलम अँड मेटाझायलम व्हेसल्स इन ईच बंडल. आणि मोनोकॉट स्टेम मध्ये ओनली 2 प्रोटोझायलम व्हेसल्स इन ईच बंडल. प्रोटोझायलम कसे असते? दोनच असते फक्त. तर बघा इंटरनल स्ट्रक्चर कसं दिलेलं आहे स्टेमचं, मोनोकॉट आणि डायकॉट दोन्हीच तुम्हाला दाखवलेलं आहे. तर इथं बघा आउटर लेअरला काय आहे, आउटर म्हणजे बाहेरच्या बाजूला काय आहे, कोलेन कायमा टिश्यू आहे. कोलेन कायमा टिश्यू आहे. आणि फर्स्ट इथं काय आहे, एकदम आउटर मोस्ट लेअर कोणता आहे इथं? इपिडर्मिस. नेक्स्ट त्याच्यानंतर कोणता आहे? कोलेन कायमा. नेक्स्ट कोणता आहे? झायलम व्हेसल्स. नेक्स्ट पेरेनकायमा. नेक्स्ट इथं आतल्या साईडला काय आहे? फ्लोएम. आणि इथं काय आहे? फायब्रस शीट. फायब्रस शीट म्हणजे काय आहे? स्क्लेरेनकायमाचे जे आउटर साईडला जो लेअर असतो त्याला काय म्हणतो आपण? फायब्रस शीट. हे काय आहेत? शेल टिश्यू आहेत हे. ओके, आणि डायकॉट मध्ये बघा पीथ रे, पीथ, कोलेन कायमा, इपिडर्मिस. आउटर मोस्ट लेअर कोणता आहे दोन्हीचा? इपिडर्मिस. म्हणजे वरचा जो लेअर असतो त्याला काय म्हणतो आपण? इपिडर्मिस. आणि नेक्स्ट कॉर्टिकल, पेरेनकायमा, झायलेम आणि फ्लोएम. स्टीम मध्ये काय प्रेझेंट असतं? झायलेम आणि फ्लोएम. देन नेक्स्ट बघा डिफरन्स बिटवीन डायकॉट अँड मोनोकॉट स्टेम. डिफरन्स काय आहे ह्याच्यामध्ये? तर काय दिलंय बघा, डायकॉट स्टेम आणि मोनोकॉट स्टेम. जे काही इपिडर्मिल हेअर असते, आता इथं बघा दाखवलेत का इपिडर्मिस हेअर कशामध्ये प्रेझेंट आहेत? डायकॉट स्टेम मध्ये प्रेझेंट आहेत. इथे दाखवले इपिडर्मिस हेअर. इपिडर्मिस जो पार्ट आहे त्याच्यावर काय असते? हेअर्स असते. ते काय डायकॉट स्टेम मध्ये प्रेझेंट आहेत आणि मोनोकॉट मध्ये अबसेंट. ते नेक्स्ट बघा हायपोडर्मिस, कोलेन कायमॅटस. हे डायकॉट स्टेम कसे आहेत? हायपोडर्मिस, कोलेन कायमॅटस. आणि मोनोकॉट कसे आहेत? हायपोडर्मिस, स्क्लेरेन कायमॅटस. ओके, तर ह्यामध्ये काय असतं? स्क्लेरेन कायमा टिश्यू प्रेझेंट असते मोनोकॉट स्टेम मध्ये. नेक्स्ट डायकॉट मध्ये एंडोडर्मिस प्रेझेंट आणि मोनोकॉट मध्ये काय असतं? एंडोडर्मिस अबसेंट. नेक्स्ट बघा डायकॉट स्टेम मध्ये काय? ग्राउंड टिश्यू डिफरन्शिएटेड टू शेल्टर अँड एक्स्ट्रा शेलर झोन्स. आणि नेक्स्ट मोनोकॉट मध्ये काय असतं? ग्राउंड टिश्यू इज नॉट डिफरन्शिएटेड. ग्राउंड टिश्यू नॉट डिफरन्शिएटेड. and dicot stem मध्ये बघा vascular bundles are limited in number. vascular bundle कशा असते? एक लिमिट असतं, त्या लिमिट मध्ये तेवढे प्रेझेंट असतात. and vascular bundles are numerous. आणि vascular bundle कसे असतात? then next बघा VB म्हणजे vascular bundle. VB म्हणजे काय येतं? vascular bundles are arranged in broken ring dicot stem मध्ये. आणि monocot stem मध्ये स्कॅटर्ड मॅनर मध्ये प्रेझेंट असते. आणि VB
सॉरी, व्हॅस्क्युलर बंडल कॉन्जॉइंट, कोलॅटरल आणि ओपन असतात आणि इथे कशा असतात, क्लोज असतात. दे नेक्स्ट कंबाईन प्रेझेंट आणि कॅम्बियम अब्सेंट. डायकॉट स्टेम मध्ये कॅम्बियम काय असतं, प्रेझेंट असतं आणि मोनोकॉट मध्ये अब्सेंट असतं. तर बघा इथे डिफरन्स अजून दिलेला आहे, अजून पॉइंट आहे. प्रोटोझायलम अब्सेंट, प्रोटोझायलम प्रेझेंट. देन नेक्स्ट पेरिसायकल. पेरिसायकल काय असते, प्रेझेंट असते आणि पेरिसायकल मोनोकॉट मध्ये अब्सेंट. बंडल कॅप प्रेझेंट, बंडल. हे काय करायचं, तुम्ही रीड करून घ्या. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा. तर इथं बघा डायग्राम मध्ये समजून येईल तुम्हाला इंटरनल स्ट्रक्चर, काय काय प्रेझेंट आहे, काय काय अब्सेंट आहे, बंडल शीट आहे का नाही मोनोकॉट स्टेम मध्ये, डायकॉट स्टेम मध्ये बंडल शीट आहे का नाही. ओके. देन नेक्स्ट बघा डायकॉट लीफ. हे काय बघितलं आपण, डिफरन्स बिटवीन मेड्युलरी रे, पीथ, जे काय पॉइंट्स आहेत किंवा जे काय पार्ट्स आहेत, आता आपण बघितले इंटरनल स्ट्रक्चर त्यांचं. तर ते काय फक्त प्रेझेंट आहेत, कशात प्रेझेंट आहेत आणि कशात अब्सेंट आहेत हे बघायचं आपल्याला. देन नेक्स्ट बघा डायकॉट लीफ. डायकॉट लीफ मध्ये काय काय बघा, टिपिकल डॉर्सिव्हेंट्रिकल लीफ. टियर्स ऑफ लीफ लॅमिना शो 3 मेन पार्ट्स. 3 मेन पार्ट्स आहेत, इपिडर्मिस, मेसोलीफ, मेसोफाइल अँड व्हॅस्क्युलर सिस्टीम. डायकॉट लीफ कशा असते, डॉर्सोव्हेंट्रिकल लीफ असते. म्हणजे कशा असते डॉर्सोव्हेंट्रिकल म्हणजे, डॉर्सिव्हेंट्रिकल लीफ कशात प्रेझेंट असते, डायकॉट लीफ मध्ये. तर त्या लीफचा जर आपण लॅमिनाचा टीएस घेतला, ओके, टीएस घेतला तर त्यामध्ये 3 पार्ट्स दाखवते बघा, इपिडर्मिस, मेसोलीफ, व्हॅस्क्युलर सिस्टीम. तर इथे दिलेत बघा, व्हेनेशन इन लीफ. डायकॉट मध्ये कसे म्हणजे कसे लीफ असतात आणि मोनोकॉट मध्ये लीफचं स्ट्रक्चर कसं असते. देन नेक्स्ट इपिडर्मिस. इपिडर्मिसचा पार्ट बघा, इट कव्हर बोथ अप्पर अँड लोअर सरफेस. हे काय, अप्पर आणि लोअर सरफेसला कव्हर करते. कव्हर्स बोथ अप्पर अँड लोअर सरफेस. अँड कुटिकल इज प्रेझेंट. कुटिकल काय, प्रेझेंट असतं लीफ मध्ये. कुटिकल म्हणजे काय सांगितलं, जो काय वरचा कव्हर केलेला भाग असतो त्याला काय म्हणतो आपण, कुटिकल. And next upper epidermis consist stomata. जो काय upper epidermis आहे, स्टोमाटा कन्सिस्ट करते. and म्हणजे स्टोमाटा प्रेझेंट असतो त्यामध्ये. and पॅलिसाइड पेरेन्कायमा. पेरेन्कायमा कसा असतो, पॅलिसाइड. then next adaxalia placid. next elongated cell, vertically arranged and parallel to each other. जे काही सेल असते त्या व्हर्टिकली अरेंज असते आणि एकमेकांना पॅरलल असते. देन नेक्स्ट व्हॅस्क्युलर सिस्टीम. व्हॅस्क्युलर सिस्टीम कशी असते बघा यांची, इट सीन्स इन द व्हेन्स अँड मिडरीज. ओके, हे कुठे दिसतात, व्हेन्स आणि मिडरीज मध्ये. म्हणजे जे काही लीफच्या व्हेन्स आहेत, व्हेन्स कशा व्हेन्स कशा असतात, इथं हे जे काय आहेत ते व्हेन्स आहेत. ओके, त्यांना काय म्हणतो आपण, व्हेन्स.
व्हेस्क्युलर सिस्टीम कुठं असते? इट सीन्स इन वेन्स अँड मिडरिब्स. साइज ऑफ व्हेस्क्युलर बंडल डिपेंड्स अपॉन द साइज ऑफ वेन्स. जी काय व्हेस्क्युलर बंडलची जी साइज असते ती कशावर डिपेंड असते? वेन्सवर. म्हणजे वेन्स लहान असतील तर व्हेस्क्युलर बंडल लहान. ओके, वेन्स जर मोठे असतील तर व्हेस्क्युलर बंडल पण मोठे असणार त्यामध्ये. इट इज सराउंडेड बाय अ थिक वॉल्ड बंडल शीट सेल. It is surrounded by a thick walled bundle sheath cell. या व्हेस्क्युलर सिस्टीमच्या सराउंडेड काय असतं? थिक वॉल बंडल शीट प्रेझेंट असतं. तर इथं बघा हे दिलंय, पार्ट्स दाखवले त्यामधले इंटरनल पार्ट्स. ओके, लीफ मधले काय दाखवलेत? इंटरनल पार्ट्स दाखवलेत. इथं बघा लोअर इपिडर्मिस, कोलेनकायमा, फ्लोएम, स्टोमाटा, म्हणजे जे काही पार्ट्स आहेत ते कुठे कुठे प्रेझेंट आहेत ते काय केले आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर द्वारे दाखवलेले. झायलेम, अप्पर इपिडर्मिस, लोअर इपिडर्मिस. ओके, तर बघा लीफचं डिसेक्शन केले त्यांनी, म्हणजे लीफ कट करून, लीफ काय केलंय? कट केलंय आणि तो कशा मायक्रोस्कोप अंडर ऑब्झर्व केलाय. त्याचे पार्ट्स दाखवले. फ्लोएम कुठे आहे? झायलेम, मेसोफाइल सेल्स बघा, मेसोफाइल सेल्स कुठे प्रेझेंट आहेत. ओके, स्क्रीनशॉट घ्या तुम्ही याचा. देन नेक्स्ट बघा मोनोकॉट लीफ. मोनोकॉट लीफ मध्ये काय काय असतं? आता आपण कोणतं बघितलं? डायकॉट लीफ. आता बघा मोनोकॉट लीफ. तर बघा टिपिकल आयसोबायलॅटरल लीफ. हे कशा असते? टिपिकल आयसोबायलॅटरल लीफ. इथं दाखवले तुम्हाला डायग्राम लीफची. मोनोकॉट लीफ आणि डायकॉट लीफ कशी असते. ओके, तर बघा मोनोकॉट लीफ मध्ये कसं असतं? आयसोबायलॅटरल लीफ and three main parts epidermis, mesoleaf आणि vascular system same. जे आपण डायकॉट लीफ मध्ये बघितले तसेच इथं मोनोकॉट लीफ मध्ये प्रेझेंट असणार. and stomata present on both epidermis. स्टोमाटा काय असतो? स्टोमाटा प्रेझेंट असतो बोथ इपिडर्मिस, म्हणजे दोन्ही ज्या इपिडर्मिसचे लेयर आहेत त्यावर काय असतो? स्टोमाटा प्रेझेंट असतो. आणि मेसोलीफ इज नॉट डिफरन्शिएटेड इनटू द पॅलिसाइड अँड स्पॉन्जी पेरेन्कायमा. मेसोफाइल जो काय पार्ट आहे मोनोकॉट लीफचा, इट इज नॉट डिफरन्शिएटेड इनटू पॅलिसेड अँड स्पॉन्जी पेरेन्कायमा. Then next, bulliform cells, modified adaxially epidermis cells and veins. bulliform cells काय आहेत? मॉडिफाईड adaxially जे काही epidermis cells आहेत आणि veins ते काही मॉडिफाईड झालेल्या जे सेल्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण? bulliform cells. It absorbs water and becomes turgid. Leaf surface exposed. हे काय करतात? water absorb करतात. Then next, it becomes flaccid due to water stress leaves and curl inward. हे काय करतात? वॉटर तर हे ऍब्सॉर्ब करते. देन नेक्स्ट लिव्स कर्ली इनवर्ड. ह्याची पानं कशी असते? आतल्या साईडला, म्हणजे कर्ली इनवर्ड, आतल्या साईडला कर्ल झालेली, म्हणजे कर्ली एअर कशी असते तशा टाइप मध्ये. इथे डायग्राम मध्ये बघितलं कर्ली पानं कशी असते, इथे बघा दाखवले टोकाला. ओके,
नेक्स्ट बघा कॅरेक्टरिस्टिक्स बघा डायकॉटिलिडॉन लीफ आणि मोनोकॉटिलिडॉन लीफ. मध्ये काय सांगितलेलं आहे नेचर ऑफ ओरिएंटेशन. नेचर ऑफ ओरिएंटेशन कसं असते टिपिकल डॉर्सोव्हेंट्रिकल आणि इथं कसं आहे बायलॅटरियल मोनोकॉटिलिडॉन मध्ये बायलॅटरी आयसोबायलॅटरियल आणि स्टोमाटा कसा असतो हायपोसोमॅटिक आणि इथं एम्फिसोमॅटिक. मोटार सेल कसे असते त्यात अब्सेंट असते त्यामध्ये प्रेझेंट असते मोनोकॉटिलिडॉन मध्ये. परिपिडर्मिस आणि मेसोफाइल सेल्स मध्ये काय असतं डिफरन्शिएटेड इनटू पॅलिसेड आणि स्पॉन्जी पेलेनकाइमा आणि इथं काय अनडिफरन्शिएटेड. आणि वेनेशन्स काय डायकॉटिलिडॉन्स मध्ये इरेग्युलर स्कॅटर्ड म्हणजे रेग्युलर होत नाही स्कॅटर्ड म्हणजे कसे पण पॅरलल मध्ये नाही. म्हणजे मग आता मोनोकॉटिलिडॉन्स मध्ये कसे व्हेनेशन पॅरलल मध्ये. ओके आणि नेक्स्ट काय झायलम व्हेसल्स. झायलम व्हेसल्स मध्ये बघा डायकॉटिलिडॉन स्लीप मध्ये मेनी प्रोटोझायलम अँड मेटाझायलम व्हेसल्स इन ईच बंडल. आणि मोनोकॉटिलिडॉन्स मध्ये काय 2 प्रोटोझायलम्स अँड मेटाझायलम्स व्हेसल्स इन ईच बंडल. अँड बंडल शीट कसे तर यामध्ये बंडल शीट कसे डायकॉटिलिडॉन लीफ मध्ये मेड अप ऑफ कोलिनकायमा पासून बंडल शीट बनलेले आहेत डायकॉटिलिडॉन लीफ मध्ये. आणि मोनोकॉटिलिडॉन लीफ मध्ये कसे स्क्लेरेनकायमा. ओके स्क्लेरेनकायमा पासून बनलेले आहेत बंडल शीट. ओके लक्षात आलं आजचं पार्ट जनरल अनाटॉमी ऑफ रूट स्टेम अँड लीफ. Yes, ma'am. ओके तर बघा नेक्स्ट लेक्चरला जेव्हा तारबीचं लेक्चर असेल नेक्स्ट तेव्हा आपण युनिट सेकंड स्टार्ट करूया. तुम्ही बुक मधीलच लिहित जावा म्हणजे जे मी बुक अपलोड केले गुगल क्लासरूमवर पीडीएफ बुकची त्यामधील पॉइंट थोडे लिहून काढत जावा आणि जे काही नाही समजलं ते नंतर विचारा. आणि बुक मध्ये पण डायग्राम दिलेत. ओके पटकन तुम्हाला समजून येईल म्हणजे कोणत्या पार्टला काय म्हणते काय कसं. ओके तर इथं स्टॉप करूया लेक्चर आपण. नेक्स्ट लेक्चर आहे तुमचं HAP चं. नेक्स्ट लेक्चरला आपण युनिट सेकंड स्टार्ट करूया. आता आपलं युनिट फर्स्ट कंप्लीट झालंय. नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला मायक्रोस्कोप दाखवते कसा असतो म्हणजे स्ट्रक्चर कसं असतं मायक्रोस्कोप काय असतो. नेक्स्ट लेक्चरला बघूया आपण. ओके स्टॉप करू इथं.